ओके चल, कंटिन्यूइंग विथ द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये काल आपण पहिलं गणित बघितलं होतं. त्या पहिल्या गणितामध्ये अनेक टाइप्स झालेले होते बेटा, राईट. पहिल्या गणितामध्ये काय होते, अनेक टाइप्स आपले झालेले होते. त्याच्यातला एक अजून एक शेवटचा टाइप पण मी घेतला होता, एक्स्ट्रोवाला, आठवतंय का शेवटी. त्याच्यामध्ये सगळ्यात काही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये फॉर्म्युला आहे आपला. फॉर्म्युला कुठला आहे, z इज इक्वल टू, फॉर्म्युला किती आहे, x मायनस x बार अपॉन खाली सिग्मा. x चा बार म्हणजे काय, मीन आहे, हा महत्वाचा मुद्दा. x चा बार म्हणजे मीन आणि सिग्मा म्हणजे काय, स्टँडर्ड डेविएशन. सिग्मा म्हणजे काय आहे, स्टँडर्ड डेविएशन. बरं, काल आपण त्याच्या अकॉर्डिंगली एरियाचे सगळे मुद्दे काल बघितले होते, आठवतंय. एरियाच्या मुद्द्यांमध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला काल सांगितलेला होता की इकडच्या बाजूला एरियाची मॅक्सिमम किंमत किती असते, इकडच्या बाजूला एरियाची किंमत मॅक्सिमम किती असते. इकडच्या बाजूला एरियाची मॅक्सिमम किंमत किती असते रे, -0.5 एरियाची किंमत असते हा. आणि इकडच्या साईडला मॅक्सिमम एरियाची किंमत किती असते, 0.5, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला चार्ट पण दिलेला होता की नाही. तो चार्ट कसा बघायचा काय नाही सगळं सगळं काल शिकवलेलं होतं. आता आज ऍक्च्युअली आपले सम्स चालू होते. हे जे सम्स आहेत हे असे सम्स आहेत की जे ऍक्च्युअली तुम्हाला पेपर मध्ये येतात. हे असे सम्स आहेत जे की तुम्हाला ऍक्च्युअली कशामध्ये येतात, पेपर मध्ये येतात. कालचे गणित येत नाही का, येऊही शकतं, काही सांगता येत नाही, पण आज सगळ्यात आलेले नव्हते. ठीक आहे, हेच गणित अशा स्टाईलचे जे आता गणित आपण चालू करतोय त्या स्टाईलचे गणित येतात. फाईन. आता गणित काय म्हणतोय, सेकंड सम चालू होतोय. काय म्हणतोय बघा, काय म्हणतोय, इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स अपीअर. आता जो 500 आहे तो म्हणजे झाला तुमचा कॅपिटल ए. इथे प्रत्येक गणितासाठी मॅक्सिमम टाइम्स तुम्हाला रिक्वायर्ड नंबर किंवा एक्सपेक्टेड नंबर काढावा लागतो. आठवतं एक्सपेक्टेड नंबरचा मुद्दा, एक्सपेक्टेड नंबर पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये पण बघितलं होतं, नॉर्मल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये पण बघितलं होतं. तसा इथे कॅपिटल एन हा तुम्हाला यूज होईल कुठे, सगळ्यात शेवटी, राईट. एक्सपेक्टेड नंबर आपल्याला काढायचा. पुढे काय, इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स अपीअर्ड, मीन ऑफ द स्टोरीज. मीन म्हणजे काय झाला, x बार. x बार ची किंमत किती म्हणतोय, 68 विथ द स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय असतो, सिग्मा. सिग्माची किंमत किती येते, 0.8. पुढे काय म्हणतोय, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग. पहिलं a लेस दॅन. बरं, आधी आहे ना हे एवढं झाल्याच्या नंतर पहिले तुम्ही काय करायचं, जनरलाइज फॉर्म्युला लिहून टाकायचा. एका गणितामध्ये जास्त गणित आहेत ना, दिसतायत ना. एका गणितामध्ये किती गणित आहेत, जास्त. मग जास्त गणित असतील तर आपण नेहमी काय करतो, जनरलाइज फॉर्म्युला लिहितो. जनरलाइज फॉर्म्युलासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. z इज इक्वल टू किती आहे, x मायनस x बार अपॉन सिग्मा. मग z इज इक्वल टू x तसाच. x काय होता आठवतोय का, बरोबर. त्याच्यामध्ये x म्हणजे काय होता, कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं. x म्हणजे काय होता, क्वेश्चन. x म्हणजे काय होता, क्वेश्चन. मग x मायनस x चा बार किती आहे, 68 अपॉन ला खाली सिग्मा. सिग्माची किंमत किती आली, 0.8. आता पहिलं गणित चालू करतोय, इथून येतो. ठीक आहे, पहिलं सम काय म्हणतोय, लेस दॅन 50. लेस दॅन किती म्हणतोय, 50. लेस दॅन 50, 50 पेक्षा कमी किती मुलांना मार्क आले, 50 पेक्षा कमी किती मुलांना मार्क्स आले. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण z काढू. मग इथे लेस दॅन 50 साठी x इज इक्वल टू काय टाकाल, 50, राईट. मग z इज इक्वल टू किती आलं, 50 मायनस 68. एका ब्रॅकेट मध्ये कळतंय का हे, x च्या जागी क्वेश्चन मार्क्स आलं, यस होतो, त्याला भागिले किती आलं, 0.8. बोला z इज इक्वल टू, राईट, बोला दोन मिनिटं. स्टँडर्ड डेविएशन 8 आहे फक्त, चुकीचं झालं, सॉरी. स्टँडर्ड डेविएशन किती आहे, 8 आहे. स्टँडर्ड डेविएशन 0.8 नाहीये, 8 आहे. तुम्ही कोणतं मला क्वेश्चन मध्ये बघा एकदा, 8 आहे का 0.8 आहे, नाही 8 आहे. स्टँडर्ड डेविएशनचा नाही, अच्छा 0.8 वाटतंय आपल्याला, पण तो ऍक्च्युअली s.d आहे. s.d म्हणजे काय झालं, स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे, क्वेश्चन बँक मध्ये स्टँडर्ड डेविएशनची किंमत किती बेटा, 0.8 नाहीये, ती 8 आहे फक्त. कळालंय, स्टँडर्ड डेविएशन किती आहे, 8 आहे. आपल्याकडनं चुकून 0.8 लिहिलं गेलं होतं. ओके, दोन मिनिटं आधी मला करेक्शन्स करून घेऊया, मग नंतर रेखाटन करू. ओके, आता बोला उत्तर किती येते मग, -2.25. ओके, -2.25. अच्छा, लेस दॅन पाहिजे आता, काय पाहिजे, लेस दॅन. काय पाहिजे, लेस दॅन. काय पाहिजे, लेस दॅन. मग आता पुन्हा आपला ग्राफ काढायचा. आठवतोय कालचा ग्राफ, असा ग्राफ प्रत्येक गणितासाठी येणार म्हणजे येणार. बरं, लेस दॅन काय म्हणतोय तो, लेस दॅन कोणापेक्षा लेस दॅन,
मायनस 2 पॉईंट आम्हाला सांगा लेस दॅन 50 म्हणतोय ना, म्हणजे आता झेड ची किंमत काढली, मग याच्यापेक्षा कमी, ही आधी झेड ची किंमत झाली. झेड ची किंमत किती आहे मायनस 2.25. इकडे झेड पॉझिटिव्ह, इकडे झेड निगेटिव्ह. निगेटिव्ह साईडला झेड इथे आला सपोज, झेड इज इक्वल टू मायनस 2.25 लेस दॅन म्हणतोय हा, याच्यापेक्षा कमी म्हणतोय, याच्यापेक्षा कमी. कमी मला इकडे जाईल का इकडे जाईल बेटा? इकडे, राईट. मग इकडच्या साईडला आली किंमत, कळालं का? ही इकडची किंमत. मग कशी येईल मला सांगा? टोटल किंमत किती असते आठवतंय का? मायनस 0.5. मग आपण काय घेताना 0.5 आठवतंय? पहिले काय काढाल पुन्हा आता? रिक्वायर्ड एरिया. पहिले काय काढायचंय? रिक्वायर्ड एरिया. काय येईल? रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 0.5 मायनस एरिया फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत? z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू मायनस 2.25. हे कळालं का? हे सांगा. हे कधी कळेल? कालचं लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल तर कळेल. या टोटल एरियाची किंमत किती आहे? 0.5. म्हणजे काय म्हणणं आहे समजून घ्या, जे काल नव्हते त्यांनी. ठीक आहे, ही टोटल किंमत, टोटल एवढ्या इकडचा सगळा भाग किती आहे तुझा? 0.5 आहे. हा इकडचा एवढा एरिया अख्खाच्या अख्खा जो तुम्हाला असा दिसतोय ना, हा दिसतोय का? हा जो अख्खा एरिया इकडचा सगळा इकडचा एरिया अख्खा किती आहे? 0.5. इकडचा अख्खा एरिया किती आहे? 0.5. तो मला काय म्हणतोय? लेस दॅन. लेस दॅन म्हणजे पेक्षा कमी. कुणापेक्षा कमी? z इज इक्वल टू मायनस 2.25 पेक्षा. लेस दॅन म्हणजे इकडचा आला. जर अख्ख्या एरियाची किंमत किती आहे? 0.5. मग 0.5 मधून एवढा एरिया काय होऊन जाईल? मायनस. म्हणजे मला इकडचा एरिया भेटेल. समजेल ना? समजेल? 0.5 मधून एवढा एरिया काय होऊन जाईल? मायनस. मग तेच केलं. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय केलं? 0.5 मधून कुठला एरिया मायनस केला? z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 2.25. आता आहे ना, लक्ष द्या. 2 मिनिटं, काहीच गडबड करू नका. तुम्ही जर आता क्वेश्चन नीट वाचला तर तुम्हाला z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 2.25 चा एरिया कुठं दिलेला असेल पहा. दिलाय का एरिया? इनडायरेक्टली दिलेला आहे तुम्हाला एरिया. बघा तिथे, बघा दिलाय का? किती आहे? एरिया फ्रॉम 2.25 किती आहे? 0.4878 दिसतोय का? मग 0.5 मधून 0.4878 काय होऊन जाईल? मायनस. रिक्वायर्ड एरिया सांगा. रिक्वायर्ड एरिया बोला किती आलं? रिक्वायर्ड एरिया मायनस करा, बोला 0.0122. हा काय झाला? रिक्वायर्ड एरिया. पण अजून पुढे बाकी आहे एक्सपेक्टेड नंबर. पुढे काय करायचा? एक्सपेक्टेड नंबर. देयरफॉर एक्सपेक्टेड नंबर which is equal to किती? 0.0122 into the capital N. capital N ची किंमत किती आहे? 500. करा कॅल्क्युलेशन. 6.1 नियरली इक्वल टू द 6. म्हणजे 6 मुलं असे असतील ज्यांना 50 पेक्षा काय होईल बेटा? कमी मार्क असतील. खाली लिहायचं. Therefore student who score less than 6 will be किती असतील बेटा? 6. less than 50 will be 6. हे एक्झाम मध्ये लिहिता येईल बेटा. जो क्वेश्चन असतो तो डायरेक्ट लिहायचा. हे नाही लिहिलं तर चालतं, एवढं लिहिलं तर चालेल, काही वांधा नसतो. ठीक आहे, पण लिहित चला शक्यतो. खाली काय लिहायचं? स्टुडंट who score less than 50 are 6 students. किती स्टुडंट्स? 6. हे पहिला झाला आत्ताशी गणित. पहिलं गणित कळालं का? याच्यातलं पहिलं गणित. आता बी काय म्हणतोय? बोला. स्कोर मोर दॅन कोणापेक्षा? 60. मोर दॅन किती? 60 का? स्कोर मोर दॅन 60. ओके, मग पुन्हा आता x इज इक्वल टू किती आला? 60. मग z इज इक्वल टू 60 मायनस 68. 60 मायनस 68 त्याला भागिले किती बेटा? 8. बोला z इज इक्वल टू मायनस 1. z इज इक्वल टू किती आलं? मायनस 1. आता मोर दॅन म्हणतोय. काय म्हणतोय? मोर दॅन म्हणतोय. काय म्हणतोय? मोर दॅन. आता लक्ष द्या, कालचा जो फंडा घेतला तो इथे कामास पडेल. मोर दॅन म्हणतोय मुलांनो. काय म्हणतोय तो? मोर दॅन. किती? z इज इक्वल टू मायनस 1. सपोज z इज इक्वल टू मायनस 1 इथे आलं. येस और नो? निगेटिव्ह आहे म्हणून इथे मोर दॅन म्हणतोय. काय म्हणतोय? बोला काय म्हणतोय? मोर दॅन. मोर दॅन म्हणजे साला हा सगळा एरिया आला. येस और नो? मग आता कसं काय? हा एवढा एरिया मला माहिती कितीचा आहे? 0.5. 0.5 मध्ये एवढा एरिया काय करून टाका? ऍड. येस और नो? मग आता रिक्वायर्ड एरिया पुन्हा रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय? 0.5 प्लस एरिया फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत? z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू मायनस 1. मग 0.5 प्लस आता पुन्हा सम मध्ये दिलं असेल, लक्षात घ्या. सम मध्ये दिलंय का? दिलेलं आहे पहा. z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 1 चा एरिया दिलेला आहे. किती आहे?
0.3413 करा ऍडिशन 0.8413 आणि फायनली एक्सपेक्टेड नंबर पुन्हा काय आला एक्सपेक्टेड नंबर 0.8413 त्याला गुणिले पुन्हा 500 काय कॅल्क्युलेशन 420.65 मला सांगा पॉइंट मध्ये काही स्टुडंटची संख्या असेल का नाही मग याला आपण काय लिहिता येईल 421 काय लिहिता येईल 421 हे काय झालं सेकंड याच्यातलं सेकंड सम राईट आता आपल्याला थर्ड सम पण दिलेलं आहे दिसतंय बेटा थर्ड सम का दोनच गणित आहे दोनच आहेत ओके व्हेरी गुड चला काय विषय नाही याच्यात दिसतो होतं तुमच्या याच्यात नाही का दिसलं चलो कळालंय काही अडचण पहिले काय करायचं जनरलाइज मग काय करायचं जे दोन गणित दिले त्याच्या अनुषंगाने गणित व्यवस्थित सोडायचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन गणित लक्ष देताय आता सोपे अवघड नाहीये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सोपं आहे सगळ्यात सोपं जर कुठलं असेल तर कुठलं तुमचं नॉर्मल फक्त पहिला क्वेश्चन नीट करायला पाहिजे कालचं लेक्चर किती महत्त्वाचं होतं कळालं कालचं लेक्चर जर कळालं तर आजचे क्वेश्चन्स काय एकदम चिंदीगिरी वाटतात एकदम सोपे सोपे जातात पण पहिलं लेक्चर प्लीज बघा पहिलं लेक्चर बघा मग सेकंड लेक्चर कडे जा तोपर्यंत जात बसू नका ओके ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचंय ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचंय ऑफलाईन वाले ठीक आहे फोटो येऊन जाईल तुम्हाला संकेत काढ पटकन फोटो झाले का हा येस हो चला नेक्स्ट पुढचं ग्रुपला टाकून दिलं लगेच ग्रुपला टाकून द्या लगेच नेक्स्ट आता किती गणित चालू आहे बेटा थर्ड काय थर्ड सम वाचाल एकदा ओके बस इथे ना सिक्वेन्स वेगळा आहे म्हणून मग तुम्हाला वाचायला होतं बस बाकी आहे इन अ सॅम्पल ऑफ किती बेटा 1000 स्टुडंट्स कॅपिटल एन ची किंमत किती आली 1000 पुढे काय द मीन म्हणजे काय x बार ची किंमत किती म्हणतोय 14 the mean is 14 and the standard deviation म्हणजे सिग्मा 2.5 आता मला सांगा z पहिले x x बार आपण खाली किती आला सिग्मा x ची किंमत माहित नाही -14 आपण खाली सिग्मा ची किंमत किती आली 2.5 ही कोणाची किंमत झाली z पुढे assuming the distribution to be normal how many students score between किती 12 and 15 12 आणि 15 मध्ये किती मुलांना मार्क भेटले मार्कच आहे ना 12 ते 15 पैकी 12 आणि 15 पैकी किती मुलांना मार्क भेटलेले 12 आणि 15 च्या मध्यभागी माहिती आहे दोन झेड येणार पहिला झेड कोणासाठी 12 साठी पुढचा झेड कोणासाठी 15 साठी आणि मग दोघांच्या मधला काय काढाल एरिया दोघांच्या मधला काय काढाल एरिया मग सगळ्यात पहिल्यांदा फॉर 12 ठीक आहे फॉर 12 मग z 12 -14 आपण खाली किती आलं 2.5 वरचा एका ब्रॅकेट मध्ये खालचा एका ब्रॅकेट मध्ये बोला z ची किंमत -0.8 ओके पुढे फॉर आता पुन्हा कुठलं येते बोला 15 फॉर 15 पुन्हा z 15 -14 एका ब्रॅकेट मध्ये त्याला डिवाइडेड बाय 2.5 बोला z ची किंमत 0.4 ओके आता लक्ष द्या पुन्हा आपण ग्राफ काढू पुन्हा काय आला ग्राफ राईट पुन्हा काय आला हा ग्राफ आला z किती आहे -0.8 हा z -0.8 आला का यस और नो हा काय झाला -0.8 जाऊ द्यायला होते आता अंदाजे घेतलाय ना काही वांधा नाही आणि z किती आहे 0.4 पॉझिटिव्हला जाईल हा निगेटिव्हला आला ना मायनस आहे म्हणून आणि पुन्हा z 4 कुठे जाईल पॉझिटिव्हला z किती आलं 0.4 एवढा एरिया काढायचा आहे तस काय काढाल हा एरिया प्लस इकडचा एरिया दोघे एरिया शिकाय होईल ऍडिशन मग रिक्वायर्ड एरिया आता पुन्हा रिक्वायर्ड एरिया which is equal to area from z is equal to 0 to z is equal to किती -0.8 plus area from z is equal to 0 to z is equal to किती आलं 0.4 आता तुम्हाला दोघे एरिया दिलेले असतील दिलेलेत का नाही दिलेले मग कशात शोधायचे टेबल काढा टेबल कालचा टेबल काढा 0 to 0.8 0.8 ला किती आन्सर आहे शोधा नाही चुकतंय नीट बघा बेटा
मागच्या सारखं तुम्हाला टेबल शोधता येत नाहीये. 0.8 शोधा. उभ्या कॉलम मध्ये तिकडे कसं शोधतील? आधी उभा बघतो ना आपण, मग 0.8 आधी उभं शोधा. उभ्यामध्ये 0.8 शोधा. उभ्यामध्ये 0.8 शोधा. भेटलं का? पहिलाच कॉलम उभ्यामध्ये 0.8 शोधा. शोधलं का? पुढे काहीच नाहीये. पुढे काहीच नाही म्हणजे 0.0 येईल ना पुढे. पुढे काहीच नाही म्हणजे किती आलं? 0.0 म्हणजे पहिला कॉलम आणि त्याच्या लगेच बाजूचा कॉलम. किती आलं उत्तर? 0.2881. बरोबर. किती आलं? 0.2881 प्लस पुढचं उत्तर 0.4 शोधा. 0.1554. दोन मिनिटं. 0.1554 बरोबर. 0.1554 मग रिक्वायर्ड एरिया ऍडिशन करा दोघांची. रिक्वायर्ड एरिया 0.4435. ओके. पुढे काय? एक्सपेक्टेड नंबर 0.4435 त्याला गुणिले किती नंबर आहे? 1000. करा कॅल्क्युलेशन. 443.5 नियरली इक्वल टू 443 घ्या नाही तर 444 घ्या. काही वांधा नाही. कळालंय का? ओके. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचंय. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचंय. म्हणजे ही संख्या कुठली असेल बेटा? ज्या मुलांना 12 ते 15 ह्या रेंज मध्ये मार्क पडले, ज्या मुलांना कुठे किती मार्क पडले बेटा? 12 ते 15, 12 to 15 ह्या रेंज. क्वेश्चन तोच म्हणतोय ना. क्वेश्चन काय म्हणतोय? assuming the distribution to be normal, how many students score between 12 and 15? 12 आणि 15 मध्ये किती मुलांना भेटले? तर साधारणपणे 443 किंवा त्याला आपण 444 पण म्हणू शकतो. काही वांधा नाही. तिसरं गणित कुठलं आहे? ओके. अ ग्राइंडिंग मशीन आल सेट. बस झालंय बेटा. फोटो काढलाय. ओके. पुढचं गणित काय म्हणतोय? अ ग्राइंडिंग मशीन इज सेट किंवा आल सेट so that its production have an average of diameter. Average म्हणजे काय दिलाय? मीन. सुंदर. एव्हरेज म्हणजे काय दिलेला आहे? मीन. ओके. मीन दिलाय त्यांनी. मीनची किंमत किती आहे? बरोबर. किती गणित बेटा हे? चौथं. ओके. मीन म्हणजे x बार दिलेला आहे. किती आहे? 10.10 सेंटीमीटर. ओके. पुढे काय म्हणतोय? स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा. सिग्माची किंमत किती म्हणतोय? 0.20 सेंटीमीटर. जनरलाइज फॉर्म्युला z x - x बार अपॉन सिग्मा. x ची किंमत माहित नाही मायनस x बार ची किंमत 10.10 अपॉन सिग्माची किंमत 0.20. वरचं एका ब्रॅकेट मध्ये खालचं एका ब्रॅकेट मध्ये. पुढे काय म्हणतोय? find the number of grinding machine having a product specification for the shaft diameters between कोणामध्ये 10.05 and 10.20. राईट. मग आता पहिलं फॉर कोणासाठी? 10.05. मग z is equal to 10.05 minus 10.10 एका ब्रॅकेट मध्ये त्याला डिवाइडेड बाय 0.20. चला z ची किंमत बोला. वरचं एका ब्रॅकेट मध्ये खालचं एका ब्रॅकेट मध्ये -0.25. सुंदर. -0.25. आता फॉर कोणासाठी? पुढची किंमत किती आहे? 10.20. मग z is equal to 10.20 minus 10.10 त्याला डिवाइडेड बाय 0.20. बोला z ची किंमत 0.5. ओके. मग आता एरिया काढायचा. यस और नो? पुन्हा एरिया चालू करायचा आहे. ओके. कुठून ते कुठपर्यंत? -0.25. मायनस इकडे येईल ना. मायनस ह्या बाजूला येईल. z is equal to -0.25. ओके. आणि किती आहे? 0.5 इकडच्या बाजूला. किती म्हणतोय तो? z is equal to किती? 0.5. हा एरिया काढायचा आहे. राईट. रिक्वायर्ड एरिया काय होईल? ह्या एरिया आणि प्लस इकडचा एरिया दोघे एरियाशी काय होईल? ऍडिशन. राईट. मग रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया फॉर्म z is equal to 0 is equal to किती? -0.25 प्लस एरिया फॉर्म z is equal to 0 to z is equal to किती आहे? 0.5. आता दिलेला त्यांनी एरिया काय दिलाय? सम मध्ये दिलाय का एरिया? नाही. दिलाय सम मध्ये? नाही. मॅक्सिमम टाइम दिलेला असतो बेटा. ओके. शोधा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये 0.2 आधी शोधलं का? 0.2 शोधलं.
पहिल्या कॉलम मध्ये 0.2 शोधा आणि आडव्या कॉलम मध्ये किती पाहिजे 0.05 5 वाला शोधा 2 मिनिटं 0.0987 बरोबर 0.0987 प्लस पुढचं 0 ते 0.5 0.5 शोधा पहिलं 0.5 शोधलं का आणि त्याला किती आलंय 0.5 ला शोधा 0.1915 ओके रिक्वायर्ड एरिया सांगा बरोबर आहे रिक्वायर्ड एरिया सांगा 0.29 बर पुढे काही एक्सपेक्टेड नंबर येईल का बेटा नाही येणार का नाही येणार कॅपिटल एन दिलेला आहे का नाही कॅपिटल एन आहे का एक्सपेक्टेड नंबर काढायची गरज आहे का फक्त काही रिक्वायर्ड एरिया किती आला 0.2902 रिक्वायर्ड एरिया किती आला 0.2902 काही अडचण चला फोटो काढा पटकन आणि ऑनलाइन वाले पॉज करून व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ऑनलाइन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या झालंय किती गणित झालं हे चौथं झालं आता किती चालू होईल पाचवं घेऊ लगेच आता किती गणित चालू होईल पाचवं काय म्हणते पाचवं गणित पाचा 2 मिनिटं किती गणित आहे पाचवं काय बेटा पाचवं गणित 2 मिनिटं इथे समजू द्या मला काय गणित बेटा 1000% टॉस ऑफ कॉइन बरोबर ना ओके 1000% टॉस ऑफ कॉइन किती टाइम्स बेटा 100 टाइम्स ओके फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ पर्सन हु गेट बिटवीन कोणामध्ये बेटा 40 and 60 हेड्स आणि अजून एक काय 60% ऑफ ऑल बोर्ड ऑफ द टॉसेस आर हेड्स आता लक्ष द्या इकडे महत्त्वाचा मुद्दा गणित आयएमपी आहे याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गणितांमध्ये काय झालं मीन आणि स्टँडर्ड डेविएशन लगेच दिलं गेलं हो की नाही या गणितामध्ये मीन आणि स्टँडर्ड डेविएशन लगेच भेटत नाहीये मग मीन कसा काढायचा मीन काढण्यासाठी इथे x चा बार इज इक्वल टू फॉर्म्युला आहे n * p काय फॉर्म्युला आहे npq असेल माझ्यामध्ये हा नॉर्मलचा फंडा पॉइसनचा फंडा आहे xnp बरोबर ठीक आहे np मीन काढायला कुठला फॉर्म्युला आहे np आणि स्टँडर्ड डेविएशन काढायचं अंडर रूट ऑफ npq अंडर रूट ऑफ किती येतं npq हे लक्षात घ्या फाईन हे लक्षात घ्या हे प्लीज आधी लिहून घ्या आणि मग नंतर गणित स्टार्ट करा हा याच्यासाठी मीनचा फॉर्म्युला किती येईल x चा बार इज इक्वल टू किती येतो np आणि स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला किती येतो अंडर रूट ऑफ npq बर आता याच्यापैकी p काय p म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे p म्हणजे काय प्रोबॅबिलिटी पण प्रोबॅबिलिटी ते इज्जतीमध्ये दिलेली नाहीये लगेच पण तो शेवटी काय म्हणतोय मला कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची हेडची कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची हेड मग आता पुन्हा सॅम्पल स्पेस लेट अ कॉइन इज टॉस्ड अ कॉइन म्हणजे काय एक लेट अ कॉइन इज टॉस्ड मग सॅम्पल स्पेस किती येईल हेड आणि ए मग n ऑफ s किती आला 2 मग लेट पुन्हा a बी द इव्हेंट लेट अ कॉइन किंवा लेट वन कॉइन इज टॉस्ड ओके सॅम्पल स्पेस 2 मिनिटं याला काय नाव देतो आपण सॅम्पल स्पेस s is equal to आलं let a be the event of getting head of getting काय बेटा head of getting head मग a is equal to किती आलं याच्यामध्ये फक्त head मग n of a किती आलं 1 p of a is equal to किती n of a upon n of s which is equal to 1 upon 2 म्हणजेच p ची किंमत 2 मिनिटं ना म्हणजेच p ची किंमत किती आली 1/2 यालाच आपण काय लिहू शकतो 0.5 काही अडचण बरं टॉस किती वेळेस केले 100 टाइम्स म्हणजे n ची किंमत काय झाली 100 मला सांग q ची किंमत किती असते 1 - p आठवत आहे का q ची किंमत किती असते 1 - p 1 - 0.5 बोला q ची किंमत 0.5 आता मला भेटेल काय भेटेल x चा बार इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे n * p n ची किंमत 100 त्याला गुणिले p ची किंमत 0.5 बोला x चा बार 50 ओके आलं x चा बार भेटलं पुढे काय काढायचंय
सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ NPQ which is equal to under root of 100. P ची किंमत 0.5, Q ची किंमत 0.5, अंडर रूट ऑफ पहिले याची किंमत काढा 100 गुणिले 0.5 गुणिले 0.5 100 गुणिले 0.5 अच्छा अंडर रूट ऑफ 5 येत आहे ना मग सिग्माची किंमत किती आली अंडर रूट ऑफ 25 येते का मला हे सांगा मग अंडर रूट ऑफ किती येते 25 आणि मग सिग्माची किंमत किती आली 5 बरोबर आहे का बेटा आता येस और नो बरोबर आहे ओके मग आता z इज इक्वल टू किती आला x मायनस x बार अपॉन सिग्मा x माहित नाही मायनस x चा बार किती आहे 50 एका ब्रॅकेट मध्ये आपण सिग्माची किंमत किती आली 5 आता बर आताशी मला z भेटला तो पण क्वेश्चन मार्क सोडून आता काय म्हणतोय तो बिटवीन 40 अँड 60 पहिला गणित बिटवीन कोणामध्ये 40 अँड 60 बिटवीन 40 अँड 60 मग पहिले कोणासाठी फॉर 40 फॉर कोणासाठी 40 मग z इज इक्वल टू 40 मायनस 50 अपॉन खाली किती आलं बेटा 5 चला वरचं एका ब्रॅकेट मध्ये खालचं एका ब्रॅकेट मध्ये बोला -2 ओके मग पुढे आता कोणासाठी येईल फॉर कोणासाठी आता 60 z इज इक्वल टू 60 मायनस 50 अपॉन खाली 5 बोला z ची किंमत 2 ओके मग आता एरिया आपला एरिया कसा चालू होईल बेटा बोला z इज इक्वल टू कुठून चालू होईल -2 z इज इक्वल टू -2 संपेल कुठपर्यंत z इज इक्वल टू 2 एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे गॉट इट मग आता पुन्हा रिक्वायर्ड एरिया पुन्हा काय रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू बोला एरिया फ्रॉम z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू किती -2 प्लस येईल ना दोघांची ऍडिशन होईल यस और नो दोघांची काय होईल ऍडिशन पुन्हा एरिया फ्रॉम z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 2 मला सांगा प्लस असो मायनस असो एरिया चेंज होतो का 0 ते 2 चा एरिया -2 चा एरिया 0 ते 2 चा एरिया दोघांचा एरिया कसा असेल सेम शोधा दिलेला आहे का त्यांनी बघा आधी दिलेला आहे का नाही शोधा मग 0.4772 2 मिनिट बरोबर 0.4772 प्लस पुढचा पण तोच आहे 0.4772 बोला रिक्वायर्ड एरिया 0.9544 एक्सपेक्टेड नंबर येईल का कॅपिटल एन दिलेला आहे का कॅपिटल एन दिलेला आहे का कॅपिटल एन दिलाय किती 1000 आहे मग एक्सपेक्टेड नंबर which is equal to 0.9544 त्याला मल्टिप्लाइड बाय 1000 बोला उत्तर किती येत आहे 954.4 नियरली इक्वल टू द 954 गणित संपले काय नाही गणित नाही संपले अजून काय म्हणतोय तो 60% or more ना 60% or more ओके मग आता फॉर 60 राइट मग z इज इक्वल टू किती 60 मायनस 50 अपॉन ला 2 अपॉन ला 5 बोला 2 z इज इक्वल टू किती येते 2 आता पहा पुन्हा एरिया कसा येईल आता इकडे बघा z इज इक्वल टू 2 ना आता z इज इक्वल टू 2 इथे आला राइट याच्यापेक्षा जास्त म्हणजे इकडचा एरिया आला यस और नो कसं काय काढा आपल्याला टोटल एरिया माहिती किती आहे 0.5 मधून हा एरिया काय होऊन जाईल मायनस बरोबर का राइट मग आता पुन्हा रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 2 मिनिट रिक्वायर्ड एरिया 0.5 मायनस एरिया फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत z इज इक्वल टू 0 टू z इज इक्वल टू 2 0.5 मायनस किती एरिया 0.4772 बोला रिक्वायर्ड एरिया 0.452 नाही 0.0228 आले हा काय झाला रिक्वायर्ड एरिया आणि फायनली काय करणार मग एक्सपेक्टेड नंबर 0.0228 त्याला मल्टिप्लाइड बाय 1000 बोला 22.8 नियरली इक्वल टू द 23 नियरली इक्वल टू द काय बेटा 23 कळालंय
फाईन. किती गणित झाले बेटा आपले 5. शेवटचे 4 गणित उद्या सेशन मध्ये. शेवटचे 4 गणित उद्याच्या सेशन मध्ये. ओके. व्हिडिओ ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ऑफलाईन वाले उद्या प्लीज सगळ्यांनी लिहून आणायचे आहेत सगळे गणित. ओके. उद्या सगळ्यांनी सगळे गणित लिहून आणायचे आहेत. ओके. कळाले? दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.